आणि आता डोळे उघडा. तुमची दोन्ही पावलं समोर ताणून धरा. थोडेसे परत सगळ्यांना तिरके एका कुठल्या तरी साईडला बसा. कुठल्याही साईडला बसा, पण तिरके. दोन्ही पावलं आपल्याला उजवीकडनं गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि थांब. तुमच्या दोन्ही हाताची बोट एकमेकात अशी गुंफा पालथी करा आणि आधी पाठ किती बसता येतं, पाठीचा कणा सरळ किती करता येतो असं बघा. आणि आता बोट गुंफलेल्या स्थितीमध्ये तुम्हाला एक एक पाय तुमचा वर किती उचलता येतो असं बघायचं. 1 हां मागं जाऊ नका. 2 दुसरा पाय. 3 मागं नाही जायचं. 4 पुढे अंग ढकलून ठेवा. 5 6 अंग पुढे ढकलून ठेवा. 7 8 9 10 11 मागं जाऊ नका. 12 13 14 15 16 आणि थांबा. आणि आता तुमचा उजवा हात आहे हा कमरेच्या शेजारी मागं जमिनीवरती ठेवा. डाव्या हाताने तुमच्या पायाचा गुडघा पकडा आणि जितकं तुम्हाला पोटाला पिळता येऊ शकतं तितकं आधी पोटाला आणि पाठीला पिळा. तुमचा उजवा पाय आहे, दोन्ही पायाचे अंगठे आतमध्ये ओढलेले आहेत ना, याच्याकडे फक्त लक्ष द्या. 1 2 3 4 5 पूर्ण वळा. 7 8 9 10. आता अशीच दुसरी बाजू आपल्याला करायची. सो डावीकडे किती वळता येते, पाठीचा कणा किती वळतोय, पिळला जातोय, त्याच्याकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि आता बरोबर फक्त आपल्याला करायचं. 1 2 दोन्ही पायाचे गुडघे सरळ. 3 दोन्ही पायाचे अंगठे आतमध्ये. 4 पायात अंतर घ्या. 5 6 7 8 9 10 पूर्ण पीळ पडू देत. 11 12 13 14 पूर्ण पिळा. 15 16 आणि थांबा. आणि आता दोन्ही पायामध्ये साधारण खांद्या एवढा अंतर ठेव. दोन्ही हात असे एकमेकात गुंफा आणि पुढे किती वाकता येतं, म्हणजे पायाच्या पुढे आपल्याला जाता येत आहे का असं बघा. पाय कुठे आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पायाच्या पुढे आपल्याला हात नेता येतात का, आणि पाठीतनं छातीतनं वाकू नका, कमरेतनं खाली वाकता येत आहे का असं बघा. पाठीचा कणा सरळ करायचा आणि पुढे किती वाकलं जातं याच्याकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 आणि आता तुमच्या दोन्ही हातांनी जशी बोट आता गुंफलेली आहेत ती त्याच स्थितीमध्ये तुम्हाला उजवा पाय कुठे पकडता येतोय असं बघा. पाऊल पकडता येतंय, घोटा पकडता येतोय, टाच पकडता येते, गुडघा पकडता येतोय, जे काही आहे, पण दोन्ही हात गुंफलेले आहेत आणि नाही असं पकडलंच तरी चालेल. आणि आता वर बघा. पहिल्यांदा पाठीचा कणा सरळ करा आणि तुमच्या हाताने तो तुम्हाला पाय आहे तो असा वर किती उचलता येतो असं बघायचं. काय उचलून देऊ का? ओके, उचला. छान पाय वर किती उचलता येतो असं बघा. नाही, तो तुझ्याकडे ओढायचा आहे, तू पायापासून लांब जाऊ नको. 1 उचल, अजून उचल. 2 3 तुम्ही मागं जाऊन, तुम्ही पायापासून लांब जाऊ नका, तुम्ही पायाकडे जात राहा. 4 8 आपल्याला कपाळाला गुडघा लागतो का असं बघायचं. 9 10 आणि आता आजच्या पुरतं प्रयत्न थोडासा गुडघा वाकवा आणि आता तो मागे किती ओढता येतोय पाय असं बघा.
डोक्याला लागतोय का तो गुडघा असं बघा. आणि आता एकदा तुमचा मॅक्सिमम तुम्ही गुडघ्यात वाकून तो पाय मागा आणलात की मग तो परत पाय वरती सरळ करता येतो का आपल्याला असं बघायचं. चला 1 2 3 करा करा, पाय सरळ करा. 4 5 आणि आता तो पाय पूर्ण सरळ करा. पूर्ण 1 मागं झुकू नका. 2 3 4 5 आणि आता जिथे कुठे तुम्हाला आरामात तो पाय पकडता येतो तो तिथेच ठेवून तुमचा उजवा हात फक्त कमरेच्या शेजारी मागं जमिनीवरती आपल्याला ठेवायचा. पायाचा गुडघा सरळ आहे ना याच्याकडे लक्ष द्या आणि जितकं पोटाला पिळता येत आहे तितकं पिळत राहा. आणि तुमच्या आता डाव्या हाताने तो तुमचा पाय आहे हा थोडासा डावीकडे आपल्याला ओढता येतो का, उजवा पाय थोडासा डावीकडे ओढता येतोय का असं बघा. आणि आता तुमचा उजवा हात जमिनीवरनं वर उचलायचा आणि तो मागे खेचता येतोय का असं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 गुडघा गुडघा 9 10 आणि थांबा. नको नको, तो आपल्याला परत यायला हवाय. तुम्ही त्याला मदत केलीत की तो तुटायचा. आता दुसरी बाजू, हेच सगळं आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचं. सो परत पाय थोडंसं अंतर ठेवा, दोन्ही हात एकमेकात गुंफून पुढे आधी वाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता दोन्ही हाताने तुम्हाला डावा पाय जिथे कुठे जसा कसा पकडता येतो पण बोट गुंफून आपल्याला पाय पकडता येतोय का असं बघा. त्याशी 2 नुसती बोट लावली असं करू नका. आणि आता तो पाय तुमचा जितका तुम्हाला वर उचलता येऊ शकतोय तितका छान पाय वरती उचलून धरा. चला 1 2 3 4 5 6 तुम्हाला तो पाय डोक्याकडे किती ओढता येतो ह्याच्याकडे लक्ष द्या. 7 मांडीला ताण पडतोय का बघा. 8 9 10 आणि आता थोडासा गुडघा वाकवा. गुडघ्यात वाकवून आधी डोक्याकडे तो पाय किती आतमध्ये ओढता येतोय, तुमचं पोट मांडीला लागू शकतंय का असं बघा. आणि आता प्रयत्न करायचा की हळूहळू हळू गुडघा पूर्ण आपल्याला सरळ करता येऊ शकतो का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता कंपल्सरी पूर्ण पाय सरळ करा. अजिबात आता गुडघा वाकवायचा नाही. आणि आता तुमच्या उजव्या हाताने पाय आरामात पकडून डावा हात कमरेच्या शेजारी मागं आधी जमिनीवरती ठेव. तुमच्या डाव्या पायाचा गुडघा पूर्ण सरळ आहे ना याच्याकडे लक्ष द्या. थोडा खाली आला पाय तरी चालेल. आणि आता तो तुमचा डावा हात जमिनीपासून वर उचलता येतोय का बघा. आणि उजवा पाय आहे, उजव्या हाताने तो तुमचा डावा पाय थोडासा उजवीकडे आपल्याला आतमध्ये ओढता येतोय का बघा. 1 2 3 उजव्या हाताचा अंगठा खाली जमिनीकडे. 4 5 पाय वर जाऊ देत की तुझा. 6 उचल अजून. 7 उचल उचल. 8 9 10 थोडं पुढे पकड. 11 12 13 14 15 तुमचे दोन्ही हात कमरेच्या शेजारी असे मागं जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. आणि आता हाताने आणि पायाने असं दोन्हीकडनं जोर देत 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 जितकी कंबर आपल्याला वर उचलता येईल तितकी छान कंबर पहिल्यांदा वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15